हॅलो मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मस्त असाल तर मी आज बनवणार आहे गावरान पद्धतीची चुनवड्याची भाजी। तर भाजीचं नसेल तर आपण चुनवड्याची भाजी झटपट अशा पद्धतीने करूया। ठीक आहे। चुनवड्यासाठी लागणारं साहित्य: एक कांदा घेतला कापून, टमाटर एक, अद्रक लसूण पेस्ट, मोहरी, जिरे, मिरची पावडर, धनिया पावडर, मीठ आणि हळद। तेल गरम झाला आहे, त्याच्यात मोहरी, जिरे, अदरक लसूण पेस्ट, आणि हे गोडलिंबच्या पानं हे टाकू। हे मसाले टमाटर, मसाले झाले आहे, पाणी सोडून घेऊ। एवढं पाणी आमच्या घरच्यासाठी बरोबर होते, तर तुम्ही आपल्या घरच्या मेंबरच्या नुसार पाणी सोडायचं। आता हा रसाला दोन तीन उकळ्या येऊ देऊ। तोपर्यंत हे झाकून ठेवू। तर मी आता बेसन भिजवून टाकणार आहे। तर हे 2 वाटी बेसन घेतलं, त्याच्यासाठी मिरची पावडर, हे हळदी पावडर आणि हे हिंग थोडीशी टाकायची, कारण बेसनाचा पदार्थ आहे म्हणून। आणि हे ओवा, मीठ, हे सर्व याच्यात मिसळून द्यायचं। त्याला मिसळवलं, आता पाण्याने भिजवून टाकायचं। अशा प्रकारे भिजवून टाकायचं।
बघा अशा प्रकारे भिजवून टाकायचं। तर आता बघून घेऊ पाणी उकळलं का। पाणी उकळलं आहे। आता आपण याच्यामध्ये वड्या टाकणार। तर एका प्लेटमध्ये असं पाणी घेऊन ठेवायचं आणि हे पीठ, तर इथं असा पाण्याचा हात लावायचा। आता चम्मच काढून टाकणार आणि अशा प्रकारे वड्या सोडायच्या याच्यात। एवढी टेस्टी आणि एवढी खूपच छान अशी भाजी वाटते। अशा वड्या टाकून द्यायचा। आपल्या घरी आता भाजीचं वगैरे काही असलं नाही आणि आता विचार पडला आपण कशाची भाजी करायची, तर अशी झटपट पद्धतीने चुनवड्याची भाजी करायची। अशा प्रकारे वड्या टाकायच्या। झालं, आता गॅस बंद करून द्यायची। हे झालं की आता झाकून द्यायचं। तर भाजी झाली का बघून घेऊ। भाजी झाली, गॅस बंद करून घेऊ। कोथिंबीर सोडू। तर भाजी कशी वाटली कमेंट मध्ये सांगा। चला तर आता जेवण करायला या। या मित्रांनो माझ्यासोबत जेवण करायला। ही चुनवड्याची भाजी, भात आणि पोळी। चला तर कशी वाटली रेसिपी मला कमेंट मध्ये सांगा।